Hello students, welcome to Pravin Academy. Today we start the third topic from physics, that is motion in plane. तर हा टॉपिक सुरू करण्या अगोदर आपण काही पॉइंट्स जे 9th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेले आहेत ते रिवाइज करणार आहोत. तर डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स, वेलॉसिटी, स्पीड, इन्स्टंटेनियस स्पीड, तर हे पॉइंट्स आपण रिवाइज करणार आहोत. तर हे पॉइंट्स रिवाइज करत असताना मी काय करतोय, मोशन ऑफ अ बॉडी इज टेकन अलॉंग दिस पाथ, ए पासून पी, पी पासून क्यू, क्यू पासून आर, आर पासून कुठे घेते, बी पर्यंत घेते. तर बॉडीची मोशन ए पासून बी पर्यंत घेतोय अलॉंग दिस पाथ. तर ही जी पाथ लेंथ आहे, ही पाथ लेंथ किती आहे समजा 25 मीटर इतकी आहे. आणि ही पाथ लेंथ कव्हर करण्यासाठी किती कालावधी लागला, 5 सेकंड इतका कालावधी लागलेला आहे. तर आता या ठिकाणी आपण डिस्टन्स म्हणजे काय, डिस्टन्स म्हणजेच काय, इट इज द ऍक्च्युअल पाथ लेंथ कवर्ड बाय द बॉडी ड्युरिंग इट्स मोशन. तर करेक्ट पाथ लेंथ म्हणजे बॉडीनं ए पासून या पाथनं जात असताना बी पर्यंत गेलेले आहे, किती ऍक्च्युअल डिस्टन्स कव्हर केलेलं आहे, तर 25 मीटर. तर बॉडीची पाथ लेंथ किंवा डिस्टन्स किती घ्यायचं, 25 मीटर इतकं घेतोय. आता यानंतर डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, हा इनिशियल पॉइंट आणि हा फायनल पॉइंट. बॉडी ए पासून बी पर्यंत गेलेला आहे. तर बॉडी ए पासून बी पर्यंत जात असतानाच शॉर्टेस्ट डिस्टन्स दॅट इज कॉल्ड ऍज डिस्प्लेसमेंट. तर इथं ए पासून बी पर्यंतचं शॉर्टेस्ट डिस्टन्स समजा 5 मीटर आहे. तर या ठिकाणी डिस्प्लेसमेंट आपण काय घेऊ शकतोय, 5 मीटर. तर डिस्प्लेसमेंटला या ठिकाणी मॅग्निट्यूड आहे, शिवाय काय आहे, डायरेक्शन आहे. म्हणून डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणू शकतो, व्हेक्टर क्वांटिटी म्हणू शकतो. आता यानंतर आपण व्हेलॉसिटी डिफाइन करणार आहोत. तर व्हेलॉसिटी म्हणजेच काय, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे व्हेलॉसिटी कशी फाइंड आउट करायची, डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. तर डिस्प्लेसमेंट 5 मीटर आणि टाइम किती लागलेला आहे, 5 सेकंड. मग व्हेलॉसिटी किती आली, 1 मीटर पर सेकंड. तर यानुसार काय मिळेल आपल्याला, व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम नुसार फाइंड आउट करू शकतो. आता यानंतर स्पीड. स्पीड म्हणजेच काय घ्यायचं, डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. तर इथं डिस्टन्स किती कव्हर केलेलं, ऍक्च्युअल डिस्टन्स ए पासून बी पर्यंत किती आहे, 25 मीटर. किती टाइम लागलं, 5 सेकंड. तर इथं 5 मीटर पर सेकंड हे काय असेल, स्पीड असेल. बॉडीचं स्पीड ए पासून बी पर्यंत जात असतानाच हे स्पीड असेल. आता या स्पीडला ऍक्च्युली आपण ऍव्हरेज स्पीड म्हणू शकतो. काय म्हणायचं, ऍव्हरेज स्पीड. ए पासून बी पर्यंत किती आलं बरोबर, 5 मीटर पर सेकंड. आता या ठिकाणी आपण इन्स्टंटेनियस स्पीड पाहणार आहोत. इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय, बॉडी ए पासून पुढे रीच होत असताना, बी पर्यंत रीच होत असताना बॉडी समजा या पॉइंटला आली, तर या ठिकाणचं स्पीड म्हणजे काय असेल, इन्स्टंटेनियस स्पीड ऍट दिस पॉइंट. बॉडी समजा इथं आली क्यू पॉइंटला, तर बॉडी क्यू ला रीच होत असतानाच स्पीड, ऍक्च्युअल स्पीड, या स्पीडला काय म्हणायचं, इन्स्टंटेनियस स्पीड ऍट पॉइंट क्यू. किंवा आर या ठिकाणी रीच होत असतानाच स्पीड, याला आपण काय म्हणू शकतो, इन्स्टंटेनियस स्पीड. म्हणजे ज्या त्या क्षणाचं स्पीड. तर या स्पीडला काय म्हणायचं, इन्स्टंटेनियस स्पीड. आता तसंच आपण एक इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी पाहणार आहोत. काय पाहणार आहोत, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटीसाठी काय पाहिजे, तर मोशन इन स्ट्रेट लाईन पाथ पाहिजे. मोशन कशी पाहिजे, स्ट्रेट लाईन पाथ मध्ये पाहिजे.
तर समजा सपोज दिस इज द सरफेस ऑफ अर्थ आणि बॉडी आपण सर्टन हाईटला घेतली, ए या हाईटला घेतली. तर ए या ठिकाणी बॉडी घेतल्यानंतर आपण रिलीज केलेली नाही, तर ए या ठिकाणची वेलॉसिटी मीटर पर सेकंड 0 मीटर पर सेकंड असेल. आता बॉडी ए पासून रिलीज करायची, बॉडी ए पासून बी पर्यंत आली 1 सेकंदामध्ये. 1 सेकंदामध्ये बॉडी ए पासून बी पर्यंत आलेली आहे. तर बी या ठिकाणी आल्यानंतर बॉडीची असणारी वेलॉसिटी किती असते 9.8 मीटर पर सेकंड. म्हणजे ए पासून बॉडी बी ला आली की वेलॉसिटी काय झाली, वाढली. म्हणजे बी या ठिकाणचं असणारी वेलॉसिटी, या वेलॉसिटीला काय म्हणायचं, इन्स्टंटॅनियस वेलॉसिटी. अजून 1 सेकंदानंतर बॉडी ही कुठे येते बाबर, सी पॉइंटला येते. बॉडी ज्यावेळी सी मधून पास होत असते त्यावेळीची वेलॉसिटी किती असते 19.6 मीटर पर सेकंड. तर इन्स्टंटॅनियस वेलॉसिटी ऍट पॉइंट सी किती आली 19.6 मीटर पर सेकंड. तर यानुसार आपण काय फाइंड आउट करू शकतो, इन्स्टंटॅनियस वेलॉसिटी. इन्स्टंटॅनियस वेलॉसिटी म्हणजे काय, बॉडीची डिस्प्लेसमेंट होत असताना सर्टन इन्स्टंटला असणारी वेलॉसिटी, या वेलॉसिटीला आपण काय म्हणतो, इन्स्टंटॅनियस वेलॉसिटी ऍट दॅट पॉइंट असं आपण म्हणू शकतो. हिअर वी सी मोशन इन डिफरंट डायमेन्शन्स. तर या ठिकाणी 3 डायमेन्शन्स असतात. फक्त जर एक्स ऍक्सिस घेतला तर याला आपण 1 डायमेन्शन म्हणायचं. व्हेन वी कन्सिडर 2 ऍक्सिस, एक्स आणि वाय ऍक्सिस, तर याला आपण काय म्हणतो 2 डायमेन्शनल मोशन. आणि एकाच वेळी आपण 3 ऍक्सिस घ्यायचे, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. मग या मोशनला काय म्हणायचं 3 डायमेन्शनल मोशन. तर इथं पण मोशन वेगवेगळ्या डायमेन्शन्स मध्ये पाहतोय. तर या ठिकाणी 1 डायमेन्शनल मोशन, 1 डायमेन्शनल मोशन इट इज ऑल्सो कॉल्ड ऍज रेक्टिलिनियर मोशन. रेक्टिलिनियर मोशन म्हणजेच काय, मोशन इन अ स्ट्रेट लाईन. तर 1 डायमेन्शनल मोशन म्हणजे कशी असते बाबा, स्ट्रेट लाईन मध्ये मोशन असते, किंवा यालाच आपण अलॉंग 1 ऍक्सिस ही मोशन कशी असते, एकाच ऍक्सिसच्या भोवती मोशन असते. तर या मोशनला 1 डायमेन्शनल मोशन म्हणू शकतो. तर 1 डायमेन्शनल मोशनचं एक्झाम्पल आपण असं करू शकतो. सपोज दीज आर 2 पॉइंट्स पी आणि क्यू, आणि पी आणि क्यू च्या अक्रॉस एक आपण वायर टाय करून घ्यायची, वायर बांधायची. तर वायर बांधल्यानंतर ही वायर वरती समजा एक अँडची मोशन असेल, काय असेल, एका अँडची म्हणजे मुंगीचे मोशन असेल या वायर वरून. तर इट इज अलॉंग 1 स्ट्रेट लाईन पाथ. मग या मोशनला आपण काय म्हणू शकतो 1 डायमेन्शनल मोशन. किंवा आपण असं कन्सिडर करू शकतो, तर समजा ही अर्थची सरफेस आहे आणि अबाव द सरफेस ऑफ अर्थ सर्टन हाईटला गेलो आणि या हाईट वरून एखादी बॉडी रिलीज करायची. तर ही बॉडी स्ट्रेट लाईन पाथ न खाली येते. मग ही जी मोशन आहे या मोशनला सुद्धा आपण काय म्हणू शकतो 1 डायमेन्शनल मोशन. 1 डायमेन्शनल मोशन मध्ये मोशन फक्त एक स्ट्रेट लाईन पाथ मध्ये होते. कशी होते, स्ट्रेट लाईन पाथ मध्ये. आता याच्या पुढे वापरा 2 डायमेन्शनल मोशन. 2 डायमेन्शनल मोशन म्हणजे काय, 2 ऍक्सेस घ्यायचे. तर या मोशनला आपण काय म्हणू शकतो मोशन इन प्लेन असं सुद्धा म्हणू शकतो. तर मोशन इन प्लेन म्हणजे काय बाबा, आता हा एक्स ऍक्सिस घेतला आणि हा काय घेतला वाय ऍक्सिस घेतला आणि हे मी प्लेन घेतलेलं आहे. तर या प्लेनला काय म्हणायचं एक्स ओ वाय प्लेन घ्यायचं. तर एक्स ओ वाय प्लेन मध्ये बॉडी समजा इथून इथं गेली, इथून इथं गेली, इथून इकडे आली. तर ही सगळी जी मोशन आहे एकाच प्लेन मध्ये होते. तर या मोशनला काय म्हणायचं मोशन इन प्लेन. मोशन इन प्लेनचं एक्झाम्पल आपण आता ग्राउंड जे आहे, आता ही अर्थ सरफेस आहे ऍक्च्युली कर्व्ड आहे, तर आपण थोडस असं कन्सिडर करूया प्लेनच आहे. तर प्लेन वरून आपण मोशन करतो, तर या मोशनला काय म्हणायचं मोशन इन प्लेन. तर मोशन इन प्लेनचं अजून एक एक्झाम्पल देऊ शकतोय आपण. कॅरम बोर्ड घ्यायचा
आणि कॅरम बोर्ड वरती स्ट्रायकरची मोशन ही 2 प्लेन मध्ये असते, 2 ऍक्सेस मध्ये असते. तर ही कशी असते मोशन बाबा? मोशन इन प्लेन असते, किंवा या मोशनलाच काय म्हणायचं? 2 डायमेन्शनल मोशन. तर या टॉपिक मध्ये हीच मोशन पाहणार, मोशन इन प्लेन. आणि अजून एक मोशन असते, तर या मोशनला आपण काय म्हणतोय? 3 डायमेन्शनल मोशन. तर इथं 3 ऍक्सेस कन्सिडर करायचे. तर समजा हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस, आणि हा काय घेतला? झेड ऍक्सिस. तर इथं 3 ऍक्सेस जर घेतले तर या ठिकाणी ही जी मोशन असते या मोशनला काय म्हणायचं? 3 डायमेन्शनल मोशन. तर या 3 ऍक्सेसच्या ठिकाणी मी एक क्युबॉइड ड्रॉ केलेला आहे. काय ड्रॉ केलेला आहे? क्युबॉइड. तर या ठिकाणी मोशन इथून या बाजूला असू शकते, इथून इकडे असू शकते, परत झेड ऍक्सिसच्या दिशेला असू शकते. तर ही जी मोशन आहे या मोशनला काय म्हणायचं? मोशन इन स्पेस. बर्ड्स जे असतात, बर्ड्स ग्राउंड वरती चालू शकतात आणि ग्राउंड वरून भुरकन उडून जातात वरती, म्हणजे स्पेस मध्ये जातात. तर बर्डची जी मोशन आहे ती कशी असते? मोशन इन स्पेस असते. किंवा एरोप्लेन घेऊया, एरोप्लेनची मोशन ही कशी असते? 3 डायमेन्शन मध्ये असते. प्लेन वरती पण असते आणि एकदा टेक ऑफ घेतल्यानंतर ते हवेमध्ये जातात. म्हणजे यांची मोशन कशी झाली बाबा? 3 डायमेन्शनल मध्ये मोशन असू शकते. तर यानुसार मोशनचे आपण किती डायमेन्शन्स पाहिलेले आहेत? 3 डायमेन्शन्स पाहिलेले आहेत. हिअर वी सी मोशन इन 1 डायमेन्शन. 1 डायमेन्शनल मोशन यालाच आपण रेक्टिलिनियर मोशन म्हणतो, किंवा मोशन इन स्ट्रेट लाईन पाथ म्हणतो. तर मी या ठिकाणी हा एक्स ऍक्सिस घेतलेला आहे. काय घेतलेला आहे? एक्स ऍक्सिस. हा ओरिजिन आहे. तर इथं T1 बॉडीची मोशन इज अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस वरती होते. तर इथं T1 टाइम असताना बॉडी कोणत्या पॉइंटला येते? P पॉइंटला येते. आणि T2 या टाइमला बॉडी ही कोणत्या पॉइंटला येते? Q पॉइंटला बॉडी येते. तर P पॉइंटला बॉडी असताना P पॉइंटचा पोझिशन वेक्टर आपण किती घेतला? x1. पॉइंट P चा पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर म्हणजे काय? P पॉइंटची पोझिशन दर्शवण्यासाठी ओरिजिन पासून P पर्यंत ड्रॉ केलेला वेक्टर, पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट P. आणि T2 या टाइमला बॉडी कोणत्या पॉइंटला येते? Q पॉइंटला येते. आणि Q पॉइंटचा पोझिशन वेक्टर आपण किती घेतला? x2 घेतला. तर आपण डिस्प्लेसमेंट डिफाइन करूया. डिस्प्लेसमेंट कुठून कोणती डिस्प्लेसमेंट घ्यायची? P पासून Q पर्यंतची. तर डिस्प्लेसमेंट मीन्स इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. तर इथं P1 आणि P2 मधील डिस्प्लेसमेंट म्हणजे हे डिस्टन्स झालं बाबा. याला आपण डिस्प्लेसमेंट PQ म्हणतोय. तर T1 पासून T2 या टाइमची डिस्प्लेसमेंट आपण कशाने देतोय? PQ न देतोय. तर ही डिस्प्लेसमेंट S म्हणायचं, किंवा काय म्हणायचं? डेल्टा S, डेल्टा X म्हणतोय. तर ही डिस्प्लेसमेंट कशी द्यायची? डिफरन्स बिटवीन पोझिशन वेक्टर्स ऑफ 2 पॉइंट्स. म्हणजे Q पॉइंटचा पोझिशन वेक्टर x2, P पॉइंटचा पोझिशन वेक्टर काय घेतला? x1. तर इथं x2 मायनस x1 ना आपण काय देऊ शकतो? डिस्प्लेसमेंट देऊ शकतो. तर डिस्प्लेसमेंट ही कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणजे या डिस्प्लेसमेंटला मॅग्निट्यूड आहे, शिवाय काय आहे? डायरेक्शन आहे. तर डायरेक्शन हे अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस असेल तर डिस्प्लेसमेंट कशी घ्यायची? पॉझिटिव्ह घ्यायची. म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिसला जर बॉडीचे मोशन होत असेल तर या डिस्प्लेसमेंटला प्लस म्हणायचं. ओके. आता या ठिकाणी वापरता, समजा बॉडी P पासून Q ला गेली आणि Q पासून परत कुठे आली बाबा? P ला आली. म्हणजे डिस्प्लेसमेंट झाली का बॉडीची? P पासून Q ला गेली, परत P लाच आली. डिस्प्लेसमेंट झालेली नाही. मग या केसमध्ये आपण बॉडीची डिस्प्लेसमेंट किती झाली असं म्हणू शकतो? 0 आहे असं आपण म्हणू शकतो. आणि समजा बॉडीची मोशन P पासून Q ला झाली, Q पासून परत P ला आली, आणि आता P पासून परत कुठे येते बाबा? R ला बॉडी येते.
तर बॉडी पी पासून क्यू ला गेली, पॉझिटिव्ह झाली, क्यू पासून पी ला आली म्हणजे निगेटिव्ह, पी ला या डिस्प्लेसमेंटला ही डिस्प्लेसमेंट कॅन्सल झाली आणि परत बॉडी पी पासून आर ला येते म्हणजे अलॉंग निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिसला बॉडीची मोशन होते. मग या ठिकाणची डिस्प्लेसमेंट कशी असेल, निगेटिव्ह असेल. म्हणजे डिस्प्लेसमेंट ही पॉझिटिव्ह असू शकते, झिरो असू शकते किंवा कशी असू शकते, निगेटिव्ह असू शकते. हिअर वी सी डिस्टन्स. डिस्टन्स किंवा काय म्हणायचं, पाथ लेंथ म्हणते. तर डिस्टन्स म्हणजेच काय, इट इज द ऍक्च्युअल डिस्टन्स कव्हर्ड बाय अ बॉडी बिटवीन टू पॉइंट्स, दॅट इज कॉल्ड ऍज डिस्टन्स. तर समजा मी या ठिकाणी एक लिनियर मोशन घेतलेलं आहे. कोणती मोशन घेतलेलं आहे, लिनियर मोशन. तर इथं 0 1 2 3 4 5 असे पॉइंट्स आहेत. तर इथं पी पॉइंटला 2 घेतोय, 3 4 5. तर या ठिकाणी डिस्टन्स पी आर, डिस्टन्स काय घेऊया आपण, पी आर. तर बॉडी पी पासून आर पर्यंत जाते. तर हे डिस्टन्स किती असेल बाबर आता, 5 - 2. तर ओ आर हे 5 आहे आणि ओपी किती आहे, 2. 5 - 2 म्हणजे किती आलं डिस्टन्स, 3 मीटर इतकं आलेलं आहे. आता पी आर च्या ठिकाणी आपण डिस्प्लेसमेंट सुद्धा लिहूया. डिस्प्लेसमेंट पी आर. डिस्प्लेसमेंट पी आर म्हणजेच काय, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन पी अँड आर. तर हे सुद्धा किती घ्यायचं बाबर आता, हे 5 - 2. 5 - 2 म्हणजे किती असेल बाबर, 3 मीटर इतकं असणार आहे. तर पी आर च्या ठिकाणी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कशी आहे, सेम. आता याच्या अगेन्स्ट बॉडी समजा पी पासून कुठे जाते, आर ला जाते. पी पासून आर ला गेली आणि आर पासून परत कुठे येते बाबर, क्यू ला येते. तर या ठिकाणी आपण डिस्टन्स लिहूया. तर पी पासून आर पर्यंत डिस्टन्स किती आहे, 3. तर इथं 1 2 आणि 3 आणि आर पासून क्यू पर्यंत परत बॉडी येते म्हणजे एक इतकं डिस्टन्स मागे येते. तर डिस्टन्स 3 + 1 म्हणजे किती आलं बाबर, 4 मीटर आला डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट ही व्हॅल्यू लिहूया आपण. डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट कोणती घेते, पी पासून आर आणि परत कुठे आलेलं आहे, क्यू पर्यंत. तर आता डिस्प्लेसमेंट मध्ये पी पासून आर पर्यंत हे डिस्टन्स किती आहे, 3. आणि आर पासून क्यू ला आलेलं आहे म्हणजे हे मायनस करायचं डिस्टन्स. तर 3 - 1 म्हणजे किती असेल, 2 मीटर इतकी काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट असणार आहे. तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांचं युनिट सुद्धा कसं असेल, सेम असेल. आणि डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी असेल आणि डिस्प्लेसमेंट ही कोणती क्वांटिटी असणार आहे, वेक्टर क्वांटिटी असणार आहे. ओके. तर यानुसार आपण काय एक्सप्लेन करू शकतो, डिस्टन्स कव्हर्ड एक्सप्लेन करू शकतो. Here we see third point, average velocity. Average velocity ही कशी फाइंड आउट करू शकतो, सर्टन टाइम मध्ये झालेली डिस्प्लेसमेंट. तर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय दॅट टाइम. तर यानुसार आपण काय फाइंड आउट करू शकतो, ऍव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड आउट करू शकतो. तर ऍव्हरेज व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. इट इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऑर 0. आणि त्याच पद्धतीनं आपण ऍव्हरेज स्पीड पाहणार आहोत. तर ऍव्हरेज स्पीड ही स्केलर क्वांटिटी आणि हा रेशो आहे पाथ लेंथ अपॉन टाइम न. तर इथं डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम यानुसार तुम्हाला काय मिळेल, ऍव्हरेज स्पीड मिळेल. तर इथं पण एक एक्झाम्पल पाहणार आहोत आणि या एक्झाम्पल मध्ये हाऊ टू कॅल्क्युलेट ऍव्हरेज व्हेलॉसिटी आणि ऍव्हरेज स्पीड हा भाग इथं आपण स्टडी करणार आहोत. तर या ठिकाणी मोशन इन 1 डायमेन्शन घेतलेलं आहे, मोशन इन 1 डायमेन्शन आणि हे स्केल मार्क केलेलं आहे. तर स्केल मध्ये हे डिस्टन्स आहे मीटर मध्ये आणि हे टाइम आहे, टाइम कशामध्ये, सेकंड मध्ये. तर आता पार्टिकल मूव्ह फ्रॉम पी टू आर. पार्टिकल हा पी पासून कुठे गेलेला आहे, आर ला गेलेला आहे आणि देन बॅक टू क्यू. मग आर पासून परत कुठे आलेलं आहे, क्यू ला आलेला आहे.
तर या ठिकाणी आपण काय फाइंड आउट करणार आहोत, ऍव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड आउट करणार आहोत. तर ऍव्हरेज व्हेलॉसिटीसाठी फॉर्म्युला काय घ्यायचा, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर आता 2 पासून 5 पर्यंत म्हणजे पार्टिकल पी पासून आर ला गेला म्हणजे किती डिस्टन्स कव्हर केलं, 1 युनिट, 2 युनिट, 3 युनिट. 3 युनिट इतकं डिस्टन्स हा पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस ला गेलेला आहे. म्हणजे 3 युनिट इतकं डिस्टन्स पी पासून आर पर्यंत झालेलं आहे. आणि नंतर पार्टिकल आर पासून क्यू ला आलेला आहे. किती युनिट आलेला आहे, 1 युनिट आलेला आहे. तर हे डिस्प्लेसमेंट घेत असताना या 3 मधून हा एक वजा करायचा, 3 - 1 घेतला. आणि यासाठी टोटल टाइम किती लागलाय बाबा, पार्टिकल पी पासून आर ला गेला किती कालावधी लागला, ज्यावेळी पी ला असतो त्यावेळी टाइम किती होतं, 0. यानंतर क्यू ला आला त्यावेळी टाइम किती झालं, 1 सेकंद झाला. आर ला गेला किती टाइम झालं, 1.5 सेकंद झालं. म्हणजे टाइम किती घेतलं, पी पासून आर पर्यंत किती टाइम लागलं, 1.5. आणि समजा आर पासून क्यू ला आला म्हणजे इथं 1 पासून 1.5, तर इथून इकडे येत असताना 0.5 सेकंद लागतील. म्हणजे टाइम कसं घ्यायचं, इथून इथं जातानाचं टाइम किती आहे, 1.5. आणि आर पासून क्यू ला येताना किती टाइम लागला बाबा, 0.5 लागला. तर या ठिकाणी 3 - 1 म्हणजे किती आलं, 2 डिवाइडेड बाय 1.5 प्लस 0.5 म्हणजे किती आलं, 2. 2/2 म्हणजे किती आलं, 1 मीटर पर सेकंड. ही ऍव्हरेज व्हेलॉसिटी असेल. आणि आता ऍव्हरेज स्पीड आपण कॅल्क्युलेट करूया. तर ऍव्हरेज स्पीड साठी फॉर्म्युला काय लिहायचा, डिस्टन्स अपॉन टाइम लिहिला. तर पार्टिकल पी पासून आर ला गेला म्हणजे किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, 3. आणि आर पासून क्यू ला आला म्हणजे किती घेतलं, 1. म्हणजे इथं काय घ्यायचं, डिस्टन्स, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल पी पासून आर मध्ये 3 आणि आर पासून क्यू ला 1 म्हणजे 3 + 1 घ्यायचं. आणि टाइम किती लागलं बाबा, पी पासून आर ला जाताना 1.5 सेकंद लागले आणि आर पासून क्यू ला येताना 0.5 सेकंद लागला. म्हणजे 1.5 प्लस 0.5 म्हणजे किती घ्यायचं, 2 सेकंद. तर 4/2 म्हणजे किती असेल, 2 मीटर पर सेकंड. तर यानुसार आपण काय फाइंड आउट करू शकतो, ऍव्हरेज व्हेलॉसिटी आणि ऍव्हरेज स्पीड कॅल्क्युलेट करू शकतो. आणि या क्वांटिटीज ऍव्हरेज व्हेलॉसिटी ही पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह असू शकते आणि 0 असू शकतं. पण स्पीड हे कसं असू शकेल, पॉझिटिव्ह असेल किंवा काय असेल, 0 असेल. नेक्स्ट पॉइंट, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. तर बॉडीची मोशन स्ट्रेट लाईन पाथ मध्ये होते आणि बॉडी या टाइमला बॉडी या पॉइंटला येते. तर या पॉइंटला असणार बॉडीची व्हेलॉसिटी यालाच आपण काय म्हणतो, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ऍट दॅट टाइम असं आपण म्हणू शकतो. तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ही कशी द्यायची, v = लिमिट t टेन्स टू 0 डेल्टा x अपॉन डेल्टा t. म्हणजेच काय घ्यायचं, dx/dt यानुसार देऊ शकतो. आणि इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय, बॉडीची मोशन होत असताना सर्टन इन्स्टंटला बॉडीची असणारी स्पीड, बॉडीचं असणारं स्पीड यालाच आपण काय म्हणतो, इन्स्टंटेनियस स्पीड ऍट दॅट टाइम असं आपण म्हणू शकतो. तर मोटरसायकल स्पीडोमीटर ऑफ ऑटोमोबाईल शोज इन्स्टंटेनियस स्पीड. तर ऑटोमोबाईलचा स्पीडोमीटर जो आहे तो इन्स्टंटेनियस स्पीड शो दॅट करत असतो. हिअर वी सी वन एक्झाम्पल बेस्ड ऑन ऍव्हरेज व्हेलॉसिटी अँड इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. तर इथं प्रॉब्लेम यानुसार दिलेले आहे. A person walks from point P to Q along a straight road in 10 minutes. तर इथं P पासून Q पर्यंत हा स्ट्रेट रोड आहे आणि हा स्ट्रेट रोड वरती किती मिनिटांमध्ये ट्रॅव्हल करतो, 10 मीटर. आणि PQ डिस्टन्स दिलेला आहे 1 किलोमीटर. तर P पासून Q पर्यंत 1 किलोमीटर डिस्टन्स 10 मिनिट मध्ये जातो आणि Q पासून रिटर्न बॅक करतो आणि कुठे येतो, R ला. आणि R हा PQ चा काय असेल, मिड पॉइंट असेल. तर Q पासून R ला किती कालावधी मध्ये येतो,
4 मिनिट या टाइम मध्ये येतो. ओके, तर इथं काय म्हटलेलं आहे, फाइंड ऍव्हरेज स्पीड अँड व्हेलॉसिटी ऑफ पर्सन इन गोइंग फ्रॉम पी टू आर. तर इथं बाबा मी हे रिपीट करतो. पी पासून क्यू हे डिस्टन्स 1 किलोमीटर आहे. पर्सनला पी पासून क्यू पर्यंत जाण्यासाठी 10 मिनिट इतका कालावधी लागतो आणि क्यू पासून रिटर्न बॅक होतो. आणि आर हा पी क्यू चा मिड पॉइंट आहे, म्हणजे हे डिस्टन्स 0.5 किलोमीटर. तर क्यू पासून आर ला येण्यासाठी किती कालावधी लागतोय, 4 मिनिट इतका कालावधी लागतोय. तर काय काय फाइंड आउट करायचं आहे, ऍव्हरेज स्पीड आणि ऍव्हरेज व्हेलॉसिटी. तर अगोदर आपण डिस्प्लेसमेंट घेऊया. कोणती, पी पासून क्यू ला जायचं आणि परत आर ला यायचं, पी क्यू आर. तर पी पासून क्यू किती आहे बरोबर, 1 किलोमीटर. तर क्यू पासून आर हे सबस्ट्रॅक्ट करायचं, 1 किलोमीटर मधून 0.5 किलोमीटर वजा करायचं, म्हणजे पी आर ही डिस्प्लेसमेंट मिळेल. तर 1 km मायनस 0.5 km किती व्हॅल्यू मिळाली, 0.5 km. आता यानंतर डिस्टन्स ट्रॅव्हल कॅल्क्युलेट करायचं आहे. पर्सन कुठून कुठे गेला, पी पासून क्यू ला आणि क्यू पासून आर ला आला. तर हे पी क्यू आर, पी पासून क्यू, क्यू पासून आर ला. तर इथं पी पासून क्यू किती आलं बरोबर, 1 किलोमीटर. आणि क्यू पासून आर किती आलं, 0.5 किलोमीटर. तर इथं 1 km प्लस 0.5 km किती आलं, 1.5 km. हे काय झालं, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. आणि यानंतर टाइम इंटरवल घ्यायचा. टाइम इंटरवल किती घ्यायचा, पी पासून क्यू ला 10 मिनिट आणि क्यू पासून आर ला 4 मिनिट, 10 अधिक 4 14 मिनिट. तर इथं व्ही ऍव्हरेज कसं घ्यायचं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम नुसार. तर डिस्प्लेसमेंट किती आहे बाबा, 0.5 km. टाइम किती आहे 14. 0.5 अपॉन 14 ही व्हॅल्यू 0.0357 किलोमीटर पर मिनिट. ही काय मिळेल, ऍव्हरेज व्हेलॉसिटी मिळेल. आणि ऍव्हरेज स्पीड साठी फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती आहे 1.5 km. 1.5 upon 14. Graphical study of motion. Here, using graphs, we can study the motion. तर या ठिकाणी ग्राफ्स ऑफ डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम. तर या ठिकाणी एका बाजूला y ऍक्सिस ला काय घेणार आहोत, डिस्प्लेसमेंट, आणि x ऍक्सिस ला काय घेणार आहोत, टाइम. तर हा पहिल्या पद्धतीचा ग्राफ आहे, डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम. आता या ठिकाणी पहिला ग्राफ, ऑब्जेक्ट ऍट रेस्ट. ऑब्जेक्ट कसा आहे, रेस्टला. तर या ठिकाणी मी एक टेबल दिलेलं आहे. तर इथं टाइम दिलेला आहे 0 1 2 3 4 आणि डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे. 0 टाइमला डिस्प्लेसमेंट किती आहे, 3. 1 इतक्या टाइमला डिस्प्लेसमेंट 3 आहे. 2 टाइमला डिस्प्लेसमेंट 3. 3 टाइमला डिस्प्लेसमेंट 3 आणि 4 टाइमला सुद्धा डिस्प्लेसमेंट किती आहे, 3. तर हे आपण ग्राफ न यानुसार देऊ शकतोय. 0 टाइमला डिस्प्लेसमेंट कुठे आहे, 3 आहे. 1 ला किती डिस्प्लेसमेंट आहे, 3 आहे. 2 ला डिस्प्लेसमेंट 3 आहे. याच्यानंतर 3 ला डिस्प्लेसमेंट किती आहे, 3. आणि 4 ला डिस्प्लेसमेंट किती आहे, 3. मग हे पॉइंट्स जॉईन करून घ्यायचे. म्हणजेच ऑब्जेक्ट जर रेस्टला असेल तर डिस्प्लेसमेंट यानुसार शो दॅट करू शकतो. आणि ही डिस्प्लेसमेंट टाइमला कशी असेल, पॅरलल असेल. डिस्प्लेसमेंट टाइमला कशी असेल, पॅरलल. त्याच्यानंतर सेकंड ग्राफ, ऑब्जेक्ट विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी अलॉंग पॉझिटिव्ह एक्स एक्सिस. तर ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी कशी आहे, युनिफॉर्म व्हेलॉसिटी, अँड ऑब्जेक्ट इज मुव्हिंग अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस. तर मी इथं टेबल दिलेलं आहे. तर या ठिकाणी डिस्प्लेसमेंट आणि हे टाइम आहे. 0 टाइमला डिस्प्लेसमेंट 0, 1 सेकंडला डिस्प्लेसमेंट 1, 2 सेकंडला 2, 3 सेकंडला 3, 4 ला 4. तर हा ग्राफ आपण असा दाखवू शकतोय. 0 टाइमला डिस्प्लेसमेंट 0 म्हणजे हा पॉइंट आला. 1 इतक्या टाइमला डिस्प्लेसमेंट किती आहे, 1. 2 इतक्या टाइमला डिस्प्लेसमेंट 2 इतके. 3 इतक्या टाइमला डिस्प्लेसमेंट 3 आहे. आणि 4 या टाइमला डिस्प्लेसमेंट किती आहे, 4. तर हे पॉइंट्स जॉईन करून घ्यायचे. तर यानुसार आपल्याला काय मिळतं, आपल्याला डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ मिळतो
व्हेन व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट. तर आता इथं व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे किंवा नाही आपण हे पाहूया. तर इथं बाबा व्हेलॉसिटीसाठी फॉर्म्युला काय घ्यायचा, x2 मायनस x1 अपॉन t2 मायनस t1. तर आता समजा मी हे दोन पॉइंट घेतले, कोणता घेतला, हा आणि 2 चा पॉइंट घेतला. तर इथं व्हेलॉसिटी किती आली बाबा, x2 2 मायनस 0 अपॉन टाइम किती घ्यायचा, 2 मायनस 0 म्हणजे किती आलं बाबा 1 मीटर पर सेकंड. म्हणजे आपण हे दोन पॉइंट घेतले, 0 आणि 2 घेतलं. तर आता समजा 0 आणि 4 हे पॉइंट घेऊया आपण. मग इथं x2 मायनस x1 इथं किती येईल बाबा, आता 4 इथून इथं, आणि टाइम किती घेतला 4 मायनस 0. तर किती आली व्हेलॉसिटी 1 मीटर पर सेकंड. म्हणजे x आणि t च्या व्हॅल्यू यानुसार असतील तर व्हेलॉसिटी काय असते, कॉन्स्टंट. आणि ग्राफ आपण यानुसार देऊ शकतो. ग्राफ कसा असेल, यानुसार असेल. तर या ग्राफ मध्ये स्लोप कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. आणि आता पुढे वापरता ऑब्जेक्ट विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी अलॉंग निगेटिव्ह एक्स एक्सिस. तर मी या ठिकाणी एक्स आणि टी च्या व्हॅल्यू दिलेल्या आहे. तर टाइम 0 असताना डिस्प्लेसमेंट किती आहे 4, टाइम 1 असताना डिस्प्लेसमेंट 3, टाइम 2 असताना डिस्प्लेसमेंट 2, टाइम 3 असताना डिस्प्लेसमेंट किती आहे 1. तर इथं आपण डिस्प्लेसमेंट अगेन्स्ट टाइम हा ग्राफ ड्रॉ करायचा. कोणता ग्राफ ड्रॉ करते, डिस्प्लेसमेंट अगेन्स्ट टाइम. तर या बाजूला x आहे आणि या बाजूला काय आहे, t आहे. तर इथं वापरता टाइम 0 असताना डिस्प्लेसमेंट किती आहे बाबा 4, टाइम 1 असताना डिस्प्लेसमेंट 3, टाइम 2 असताना डिस्प्लेसमेंट किती आहे 2 आहे, आणि टाइम 3 असताना डिस्प्लेसमेंट किती आहे 1. ओके, म्हणजेच या ठिकाणी ग्राफ हा यानुसार घेत आहे. आणि बॉडी ही कुठून कुठं मूव्ह होते, निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिसला बॉडीची मोशन होत असेल. म्हणजे हे असं दाखवू शकतोय 0 1 2 3 4 हे डिस्प्लेसमेंट घेतलं. आणि टाइम 0 ला हे टाइम आहे बघा, टाइम 0 ला डिस्प्लेसमेंट 4 आहे. म्हणजे बॉडी कुठे चालली आहे, या साईडला चालली आहे. टाइम 1 ला डिस्प्लेसमेंट 3 आहे, टाइम 2 ला डिस्प्लेसमेंट 2 आहे. म्हणजे बॉडी याच बाजूला चाललेली आहे. आणि या ठिकाणी व्हेलॉसिटी कशी असते, निगेटिव्ह असते. तर व्हेलॉसिटी साठी फॉर्म्युला x2 मायनस x1 अपॉन t2 मायनस t1. तर आता x2 म्हणजे काय घ्यायचं 3 मायनस 4 अपॉन टाइम किती घेतलं 1 मायनस 0. तर किती आलं -1 अपॉन 1. म्हणजेच किती व्हेलॉसिटी मिळाली -1 मीटर पर सेकंड. तर ही व्हेलॉसिटी कशी असेल बाबर, निगेटिव्ह व्हेलॉसिटी असते. म्हणजे बॉडी ही कोणत्या दिशेला चाललेली आहे, तर निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिसला चाललेली आहे. मग त्यावेळेचा ग्राफ हा कसा असेल, यानुसार ग्राफ असेल. नेक्स्ट ग्राफ, ऑब्जेक्ट परफॉर्मिंग ऑसिलेटरी मोशन. तर ऑसिलेटरी मोशनचा ग्राफ यानुसार शोधात करू शकतो. हा एक डिस्प्लेसमेंट अगेन्स्ट टाइम हा ग्राफ आहे. तर आता या ठिकाणी वापरता ऑसिलेटरी मोशन हे कुणामध्ये असू शकते, सिंपल पेंडुलम मध्ये असू शकते. तर हा रिजिड सपोर्ट आहे, एक स्ट्रिंग मी टाय करतोय आणि स्ट्रिंगला एक बॉब अटॅच केलेला आहे. आणि या बॉबला स्लाइटली डिस्प्लेस करायचं आणि रिलीज करायचं. दिस बॉब विल परफॉर्म ऑसिलेटरी मोशन, पुढे आणि पाठीमागे मोशन करेल. ओके, तर आता हीच मोशन ए पासून बी ला जाणं आणि बी पासून ए ला येणं इथं मी असे दाखवतोय. ए पासून बी ला गेली आणि बी पासून कुठे आली, ए ला आली. तर आता ज्यावेळी पार्टिकल ए पासून बी ला जातो, म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस ला जातो, त्यावेळी डिस्प्लेसमेंट यानुसार घ्यायची, वरती घेत आहे. आणि पार्टिकल बी पासून ए ला येतो त्यावेळी डिस्प्लेसमेंट हे यानुसार घ्यायचं. ओके, याच्यानंतर ए पासून बी ला जाईल तर डिस्प्लेसमेंट वरती, बी पासून ए ला येत असताना डिस्प्लेसमेंट खाली घेतं. तर यानुसार ऑब्जेक्ट परफॉर्मिंग ऑसिलेटरी मोशन त्यावेळेचा आपण ग्राफ ड्रॉ करू शकतो. ओके, आता याच्यानंतर ऑब्जेक्ट, नेक्स्ट ग्राफ ई
ऑब्जेक्ट इन नॉन युनिफॉर्म मोशन. नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये ग्राफ आपण ड्रॉ करणार आहोत. तर या बाजूला डिस्प्लेसमेंट घेत आहे, या बाजूला काय घेतोय, टाइम घेत आहे. तर इथं t1 टाइमला डिस्प्लेसमेंट x1 आहे, t2 टाइमला डिस्प्लेसमेंट x2, t3 टाइमला डिस्प्लेसमेंट x3 आहे आणि t4 टाइमला डिस्प्लेसमेंट किती आहे, x4 आहे. म्हणजे सर्टन टाइम मध्ये ठराविकच डिस्प्लेसमेंट होत नाही. म्हणजे त्या ठिकाणी काय असेल, नॉन युनिफॉर्म मोशन असेल, म्हणजे व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असणार नाही. मग आता इथं वापरता t1 टाइमला डिस्प्लेसमेंट x1 आहे, तर आपण या ठिकाणी ऍव्हरेज व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची. ऍव्हरेज व्हेलॉसिटी कोणत्या टाइम मधली, t1 आणि t4 मधली. तर ऍव्हरेज व्हेलॉसिटीसाठी फॉर्म्युला काय घ्यायचा वापरता, x4 मायनस x1 अपॉन t4 मायनस t1. तर इथं ऍव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय आलं वापरता, ए बी हा ए पॉइंट आला आणि हा बी पॉइंट आला. ए बी या लाईन सेगमेंटचा स्लोप म्हणजे काय असेल, ऍव्हरेज व्हेलॉसिटी बिटवीन टाइम t1 अँड t4 असं घेऊ शकतो. आता ऍव्हरेज व्हेलॉसिटी बिटवीन टाइम t2 अँड t3 कॅल्क्युलेट करायची, व्ही ऍव्हरेज. तर हे कसं घ्यायचं बरोबर, t3 ला डिस्प्लेसमेंट x3 मायनस x1 अपॉन t3 मायनस t2 घ्यायचं, सॉरी x3 मायनस x2 अपॉन t3 मायनस t2 घेतं. म्हणजे ऍव्हरेज व्हेलॉसिटी बिटवीन टाइम t2 अँड t3 म्हणजे काय आलं, CD या लाईन सेगमेंटचा स्लोप आला. आता त्याच पद्धतीनं आपण टाइम इंटरवल कमी करत आणूया. तर इथं t0 टाइमला तर या ठिकाणी व्हेलॉसिटी मिळेल आणि या व्हेलॉसिटीला काय म्हणायचं, इन्स्टंटॅनियस व्हेलॉसिटी. इन्स्टंटॅनियस व्हेलॉसिटी कोणत्या पॉइंटला मिळेल बाबा, t0 या टाइमला मिळेल. आणि इन्स्टंटॅनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय असेल, तर हा जो कर्व असेल या कर्वला टँजंट ड्रॉ करायची आणि या टँजंटचा स्लोप म्हणजे काय असेल, इन्स्टंटॅनियस व्हेलॉसिटी ऍट टाइम t0 म्हणू शकतोय. आणि हा ग्राफ कोणता असेल बाबा, हा कर्व मध्ये ग्राफ असेल तो. तर हा ऑब्जेक्ट इन नॉन युनिफॉर्म मोशनचा असेल.